माई विचारत होती आज तू परत कधी येणार आहेस म्हणून. बाबा आल्याशिवाय कशी येऊ मी? आईला एकटीला सोडून नाही येवते मला. मला वाटलं होतं बाबांना धमकी दिल्यावर तरी येतील ते, पण नाही चाले. धमकी? तू बाबांना दिलीस? अरे धमकी म्हणजे फक्त निक्षून सांगितलं त्यांना की तुम्ही जोपर्यंत इथे येत नाही तोवर मी जाणारच नाही इथून. ओ नाही तर काय, आईची इतकीही पर्वा नाही करायची म्हणजे काय. मेघना, काय आई इकडे येतेस का ग? जरा 1 मिनिट. आले आलेच मी. काय ग आई? मेघना, हे बघ माझं ऐक तू. आदित्य आलेत ना, त्यांच्याबरोबर आज तू घरी जा. अगं काय बोलतेस तू? इथे मी तुझ्यासाठी बाबांशी भांडते आणि तू सरळ मलाच जाय सांगतेस. हे बघ, तू डोक्यात राग घालून घेऊ नकोस. तू बोललीस आणि ह्यांनी ऐकलं, असं होणार आहे का? सांग मला. ह्यांचा स्वभाव तुला माहिती आहे ना, तो बदलणं शक्य नाहीये. वाटलं होतं मला चोरीचा फटका बसला तेव्हा थोडे शहाणे होतील, पण नाही ग, अशक्य आहे ते. हे बघ, तू खरंच माझं ऐक. आपलं रक्त आटवू नकोस. तू जा तुझ्या घरी. पण आई, बाबा यायच्या आधी मी जर तिकडे गेले तर तिकडे माझं हसच होईल ना ग. मला ठाऊक आहे बाळा, आमच्यामुळे तुला तिथे मान खाली घालावी लागते. अगं म्हणूनच मी हे प्रसंग टाळते ग. तसंच काही झालं ना तर मी मीनाताईकडे जाईन. पण तू बाई तुझ्या घरी जा. हे प्रकरण वाढवू नकोस. आणि तुम्हाला बाहेर जायचंय ना, तयारी करायची असेल ग, तिकडे लक्ष दे आता. एन्जॉय कर. पुरे झाली ग आमची काळजी आता. एनिथिंग सिरियस? आई मावशीकडे जाते राहायला बाबा येईपर्यंत. म्हणजे? मी आपल्या घरी जाऊन राहावं असा बाबांचा तगादा चालू आहे, आणि ते आल्याशिवाय मी आईला सोडून तिकडे जाणार नाही असा माझा हट्ट आहे. मग आमच्या दोघांचाही हट्ट पुरवण्यासाठी आईने हा तोडगा काढला. एक आईच हे करू शकते. बिचारी आमच्या दोघांच्या कात्रीत सापडून स्वतःचं घर सोडून मावशीकडे जाते. मी बोलू का बाबांशी? नाही नाही नको. आई म्हणते ते पटतंय मला. काहीच उपयोग होणार नाहीये. उलट ते आईलाच छळत बसते. त्यापेक्षा ती सांगते तेच करूया आपण. मी येते संध्याकाळी घरी. ओके, मी येतो मग तुला न्यायला. अरे नको, येईन मी. अरे मी येतो म्हटलं ना. बरं ठीक आहे. ओके, मी निघतो आता. बाय. बाय. तो असा मस्तपैकी तुमच्या बाबांसारखा तयार होऊन पार्टीला गेला, पण दारातूनच परत आला. का? त्याला इन्व्हिटेशन नव्हतं पार्टीचं? होतं ना, म्हणून तर छान छान नटून थटून तो गेला ना पार्टीला. पण तिथे पार्टीला गेल्यावर त्याला असं वाटलं आपल्या या काळ्या रंगाकडे बघून सगळे आपल्याला हसतील, म्हणून तो नाराज होऊन परत आला घरी. माई आजी, ही गोष्ट माहिती आहे आम्हाला. हो, मग तो गोरा होण्यासाठी
पोटासाठी दगडाने अंग घासून घेतो आणि मग रक्तबंब होऊन मरून जातो. रक्तबंब नाही ग, रक्तबंब नाही, रक्तबंबाळ. हा, तेच ते नाही, कळलं ना? मराठी आपली भाषा आहे, मग ती आपणच नीट टिकवायला हवी. व्यवस्थित बोलायचं, रक्तबंबाळ. ओके, पण तू गोष्ट सांग ना. हा, ती कावळ्याची नको. ती नाहीच सांगते मी त्याच्या पंटूची गोष्ट सांगते तुम्हाला. पण तू म्हणजे पंटू म्हणजे मुलाच्या मुलाचा मुलगा. अय्या, मुलाच्या मुलाचा मुलगा, मस्तच आहे. मला काही नाही कळत आहे. बघ आता, अरे अमितचा तू मुलगा आणि तुझा म्हणजे पल्लवचा. हॅट, मी लग्न नाही करणार आहे. तू साक्षीच्या मुलाकडे बघ. वेडाच आहेस. आत्ता कोणाचं लग्न करतय? हा, एक उदाहरण दिलं रे मी तुला. तर मी सांगते ना गोष्ट तुम्हाला, ती त्या कावळ्याच्या पंटूची. हा पंटू सुद्धा की नाही असा मस्त नटून थटून पार्टीला गेला होता. पण पार्टीवरनं तो परत आला ना घरी, तर एवढसा चेहरा करून अशा एका कोपऱ्यात बसला होता. त्याची आजी मात्र बरोबर ओळखते बरं का काय झालं ते. ती त्याच्या जवळ जाते. काव काव, अरे बगळ्याच्या गोऱ्या रंगाचा हव्यास नको रे बाबा. आपल्याला देवबाप्पाने हा काळा रंग दिलाय ना, तोच आपला रंग आहे. तुझ्या पणजोबांनी पण असा दगड अंगाला लावला, गोर होण्यासाठी घासून घेतलं आणि शेवटी रक्तबंबाळ झाले. तू नको रे बाबा असा वेडेपणा करू. मग ऐकलं त्याने? नसलच ऐकलं. तू कुठे ऐकतोस? आता कोण का फाटे फोडताय? थांबा थांबा. बरं, पुढे काय झालं? तो तुमच्यासारखा मॉडर्न कावळा. मग त्याने काय केलं माहितीये का? आजीला सांगितलं, मी 7 दिवसात तुला गोरं होऊन दाखवतो. मग तो गेला मार्केटमध्ये आणि गोरं होण्याचं क्रीम घेऊन आला. अरे देवा. मग काय, सगळं क्रीम असं आपल्या अंगाला त्याने असं चोपडून घेतलं आणि 7 दिवस एका बंद खोलीत जाऊन बसला. आई शपथ. मग झाला गोरा तो? अरे असं कसं तो गोरं होईल? हा, तेच ना, कोणी गोरं होतं का? आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का पल्लव, हा काळा हा गोरा असं काही नसतं. तुमची दृष्टी तुम्ही बदलली पाहिजे. तुमचं मन चांगलं असलं पाहिजे. तुमची दृष्टी तुम्ही बदललीत ना, तुमचं मन चांगलं असलं ना, की मग सगळं जग सुंदर दिसायला लागतं आणि मग तुमचं मनही गोरं होतं. पण मन कसं गोरं असेल? आता मन कसं गोरं असेल? ते तर दृश्य असतं ना. हा, मी सांगते. गोरं मन म्हणजे माई आजीच्या मनासारखं. अरे कळलं का पल्लव? ते तर माझं पण आहे. अरे किती गोड आहात तुम्ही दोघं जण. आणि तुम्हाला माई आजीपेक्षा सुद्धा गोरं मन हवं असेल ना, तर 1 मिनिटात दूध पिऊन दाखवायचंय मला. बघूया पहिला नंबर कोणाचा आहे. चला 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 चला. 10, 9. अर्चू, अर्चू, आले आले. बरं सतीश, आधी चहा की आधी अंघोळ? चहा सॉलिड उकडते. बरं मग सरबत करून देऊ का? कोकम सरबत देऊ की पन्ह देऊ? अगं हो हो हो, प्रश्नांचा बडीमार कशासाठी? अरे बडीमार नाही करत आहे, मला ना माईच्या मदतीसाठी खाली जायचंय स्वयंपाकाला. अच्छा, म्हणजे आज तुमच्याकडे आहे तर स्वयंपाकाचं डिपार्टमेंट? नाही नाही तसं नाही. मग? मेघना गेलीये तिच्या आईकडे आणि अमित दादाच्या ऑफिस मध्ये कल्चरल इव्हेंट आहे म्हणून जोडी नटून थटून तिकडे गेलीये. अरे वा, मग आपण खालीच जेवायचंय का? हो, आज आपणही खालीच आहोत. उत्तम उत्तम उत्तम. बरे बघ, तू पुढे हो, मी आंघोळ बिंघोळ करून येतो. पन्ह बिन्ह करून ठेव खाली. येस डेफिनेटली. बरं, डोकं नीट पुसून ये. डोकं नको ना खाऊस आता माझं. सतीश, कधीच ऐकणार नाहीस ना तू माझा. चला खूप झालं खेळून, आता पाडे म्हणायचे. चला चला. हे काय ग माई आजी, सुट्टीत पण? सुट्टी आहे म्हणूनच पाढे पाठ करायचे. म्हणजे काय होईल माहितीये का पल्लव, उद्या शाळेत जर कुणाला काही प्रॉब्लेम आलाच तर काय म्हणतील सगळेजण, पल्लवला विचारा. पल्लवची सगळी टेबल्स पाठ आहेत, पल्लव पटकन सोडवून देईल प्रॉब्लेम. हो की नाही? मग आणि आपली टेबल्स पाठ झाली ना की आपल्याला असं कॉन्फिडन्स येतो. हो की नाही साक्षी? चला चला चला, पटापट पाढे म्हणूया. हो हो, चल चल.
दहा एके दहा, दहा दुने वीस. पल्लव असं कंटाळून नाही म्हणायचं बाबा, तालात म्हणायचं, म्हणजे कसं आपल्या लक्षात पण राहतं. हा चला चला म्हणा बघू. दहा एके दहा, दहा दुने वीस, दहा त्रिक तीस, दहा चोक चाळीस. खिचडीची तयारी करून ठेवलेली आहे. डाळ तांदूळ भिजवून ठेवलेत आणि भाज्या पण घालास त्याच्यामध्ये. फ्लॉवर चिरून ठेवलाय, कांदे टोमॅटो आणि मटारेत सोललेले फ्रीज मध्ये. हा आज एकदम अशी पूर्णान्न खिचडी करूया आपण. जा. चालेल. ए माई, टोमॅटोचं सार करूयात. हो बाई कर, तुला काय करायचं ते. बरं सतीश आलाय. पण तयार करून ठेवलेलं आहे फ्रीज मध्ये. So sweet. चला पुढे आमचा अभ्यास चालू. हो, चला. हा. 11 5 55 11 6 अरे आलीस का? बाबा आले? नाही अजून. अगं मग तू कशाला? माई अगं आई मीना मावशींकडे गेल्यात राहायला. हो का, बरं बरं ठीक आहे. तुम्ही दोघं फ्रेश व्हा, मी पल्लव बरोबर पन्ह पाठवून देते. आजच केलंय. जा. 12 5 60. 12 चोक 12. मायाजी मला पण. मला पण. पाढे छान म्हटले तर पन्ह मिळणार. काकाकडून सुद्धा म्हणून घे. तुला पन्ह नकोय? हवंय हवंय हवंय. मा चला पाढे म्हणा. 12 एके 12, 12 दुने 24. घरचे सगळे काय विचार करत असतील ना कशाबद्दल? बाबांबद्दल. हे असे फिरतात काय, मला घरीच काय राहू देत नाहीत. तुला खरंच असं वाटतंय का की आपल्या घरात त्यांच्याविषयी कोणी असा वेडावाकडा विचार करत असतील? नाही ऍक्च्युली. मग हा म्हणजे उलट सगळ्यांना कन्सर्नच आहे. मी तर तुला सांगतो की बाबांच्या या अशा वागण्यावर आहे ना आपले नानाच काहीतरी उपाय शोधून काढतील. बघ तू. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी? काय रे, बरं आहेस ना? आय एम ऍब्सोल्युटली फाईन. अच्छा. हो गॉड. मायाजीने तुमच्या टिपणा पाठवलंय. ओहो, थँक्यू सो मच सर. आय विल कन्वे युअर फिलिंग्स. ओह माय माय. होय, कन्वे. विच वे? US वरून आलास का? नो सर, दीज आर देसी मॅनर्स ओनली. देसी मॅनर्स. कम हियर. आय विल शो यू देसाई मॅनर्स. कम 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 कम. अरे पल्लव ना. तुला सांगतो, हा पल्लव आहे ना मोठेपणी डिट्टो अमितदादा होणार आहे. त्याचा पण सेन्स ऑफ ह्युमर लहानपणापासून असाच आहे. बाय द वे, परवा अमित दादा आला होता रूम मध्ये. मी त्याला कपाटातून फाईल काढून देत होतो तर त्याने ती पेटी बघितली तुझी. ती नक्षीदार पेटी बघून त्याने विचारलं मला. मग त्यालाच वाटलं की तो तुझा ज्वेलरी बॉक्स असेल. मी पण होला हो करून टाकला. जस्ट सांगून ठेवतो मी तुला, नंतर गडबड नको व्हायला, है ना? माझ्यामुळे तुला किती खोटं बोलावं लागतं ना, पण आता जास्त दिवस नाही लागणार. हो अगदी नक्की येईन. हो बरं ठेव फोन. बरं वाटलं पण तुमच्याशी बोलून. करत जा मध्ये मध्ये फोन. ठेवते फोन. हा काय ग माई, नाना कुठे दिसत नाहीत. काय करतायत? हेडफोन जाणून दिलेस ना, कानात घालून ऐकत बसतात सारखे. काय रे,
तुम्हाला उशीर होणार होता ना यायला, इतक्या लवकर कसे आलात? हो, आणि खूप दमलेले दिसताय. चहा टाकू तुमच्यासाठी? नाही, थोडं पाणी चाल. अमित, दादा काय झालं? काही सिरियस आहे का? सिरियस म्हणजे तुला तो सावर्डे माहितीये? नितीन सावर्डे. हा, मी पण ऐकलंय बरेचदा तुझ्या तोंडून हे नाव. काय काय झालं त्याचं? सांगतो. सावकाश. अगं, कार्यक्रम चालू असताना त्याला जरा अस्वस्थ वाटायला लागला. मग मी आणि विजया त्याला सोडायला घरी गेलो. मग परत तिथून कार्यक्रमाला जायचा आला कंटाळा. अवघड आहे सगळं. त्याच्या बायकोचं अफेअर चालू आहे. त्याला रिसेंटलीच कळलंय. अरे देवा, काय सांगतोस काय? खूपच चॅटर झालाय तो. म्हणजे मनीषाला माहित नाही अजून की त्याला कळलंय ते. छान. म्हणजे सगळं नाटकच चालू आहे का आजपर्यंत? त्याला म्हणा तिला खडसावून विचार काय ते. ही काय पद्धत झाली का वागण्याची? तेच म्हणालो मी त्याला. म्हटलं काय चाललंय हे? पण नाही, प्रेमात आहे ना तिच्या, झेलतोय. परमेश्वरा, काय हा गुंता? नाही, मनीषा पडली आहे ना दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात, मग नवऱ्याबरोबर राहण्याचं नाटक कशाला करायचं? सांगायचं सरळ नवऱ्याला आणि आपला आपला मार्ग धरायचा. प्रेम केले तर मग हे असं लपून छपून कशाला? बोलायचं सरळ खरं. सोपं असतं का ते? प्रत्येकात नसते तेवढी हिंमत खरं सांगण्याची. काय झालं? काही नाही. अमित दादाच्या मित्राचा आणि त्याच्या बायकोचा विचार आला मनात. आणि तुला हसू आलं? अरे, त्यांच्या परिस्थितीचं नाही हसू आलं. उलट आपल्यात जे घडलं ते आठवलं आणि तुझ्या हिमतीचं कौतुक वाटलं. And I just smiled. हसलो नाही मी. आता काय? जे झालं ते सांगितलं ना मी. अगं मग आता का गप्प आहेस? काय नाही. नक्कीच काहीतरी आहे. तेवढं ओळखतो मी मेघना तुला. मला नाही वाटत तसं. मेघना, नाहीतर माझी तुलना त्या बाईशी केलीच नसतीस तू. मी तुलना? मी कधी केली तुलना तुझी तिच्याशी? आत्ताच तर म्हणालास ना तू, आपल्यात जे घडलं त्यावरून आठवलं म्हणून. त्या दोघांच्या संदर्भातच आठवलं ना? नाही मेघना, तू मला सत्य सांगितलंस त्या क्षणापासून एकदाही तुझ्याविषयी कोणत्याच प्रकारची शंका घेतली नाही मी. उलट तुझ्या हिमतीची दादच देत आलो नेहमी. तू मला सत्य सांगितलंस, मी ते ग्रेसफुली स्वीकारलं. आणि आपण तिघही कोणाची चूक नसताना एका विचित्र सिच्युएशन मध्ये अडकलो. अजूनही अडकलेलो आहोत. आणि तिघांची मुक्ती तुझ्याच हातात आहे मेघना. मी तेव्हाही तुला सांगितलं होतं, जितक्या स्वच्छ मनाने तू
तुझं सत्य मला सांगितलं होतंस ना तितक्या स्वच्छ मनाने. आजही सांगतो, निर्णयाचा क्षण जवळ आलाय. तीच हिंमत ठेवून तुझ्या अंतर्मनाचा कौल घे. तो ज्याच्या उंजळीत पडेल तो तर सुखी होईलच. बट आय प्रॉमिस यू, तो ज्याच्या उंजळीत नाही पडणार तोही सुखीच होणार आहे मेघना. कारण तुझ्या निर्णयाने तू सुखी होणार आहेस.